तर इथं ताईंनो मी बॅक साईडचा पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि पानगळा काढलेला आहे, पानगळ्याचा शेप दिलेला आहे आणि इथं म्हणजे वर्क एम्ब्रॉयडरीमधून हा वर्क केलेला आहे पूर्ण ब्लाऊजवरती. खालती पण बघू शकताय तुम्ही बॅक साईडच्या पार्टला म्हणजे खाली कमरेच्या साईडला एकदम लेस टाईप एकदम छान वर्क बनवलेला आहे आणि अशा पद्धतीचा पानगळा काढलेला आहे. तर ह्याच लेसची इथं वरती पट्टी लावायची इथं आपल्याला मी दाखवते तुम्हाला तयार करून. तर ह्याची बघा मी इथं तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथं मी पूर्ण तयार करून घेते पट्टी. हे बघा अशी मस्त छान जेवढे आपली डिझाईन आहे तेवढीच मी तयार करून घेतले आणि अशा पद्धतीने इथं मी जिथं आपला नॉट असते ना त्या जागेवरती मी इथं अशा पद्धतीत लावून घेतलेलं आहे. त्यांना पानगळा आहे आणि बॅक साईडचा आहे. तुम्हाला कसा आवडला आहे गळा आणि डिझाईन तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान आणि मस्त आणि गळा पण भारी आलेला आहे. मस्त बघू ते आता वेअर केल्याच्या नंतर त्यांना कसा बसतोय काय बसतोय ते आता वेअर केल्याच्या नंतरच आपल्याला समजेल. तर अशा पद्धतीनं त्यांनी जसं सांगितलं होतं तसं मी इथं शिवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मोबाईलवरती बघून मला व्हॉट्सअप केलं होतं तर तेच बघून मी शिवलेलं आहे. तर त्यांना इथे स्लीव्ज पण मी इथं तयार करून घेतले आणि लाँग व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलंच आहे. मग शॉर्ट पण मी व्हिडिओ करून ठेवलं होतं शूट करून. तर म्हटलं चला हे पण दाखवूया. तर ह्या अशा पद्धतीचे तर मी स्लीव्ज एकदम सिंपल आणि स्लीव्जला पण अशी बॉर्डर आहे. तर स्लीव्ज पण मी इथं तयार करून घेतलेले आहेत. तर फायनली मला ब्लाऊज संपूर्ण तयार करून घ्यायचं आहे आणि लाँग व्हिडिओमध्ये तर मी ब्लाऊज दाखवलेलंच आहे ताईंनो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.